परत मी हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. आणि आज ऑफिशियली आमचा हिमाचल ट्रिपचा लास्ट डे आहे. म्हणजे आज आमची रिटर्न जर्नी स्टार्ट होणार आहे. म्हणजे 2 वाजेला आमची बस आहे. ती बस आम्हाला मनालीवरून चंदीगड आणि चंदीगडवरून आमची ट्रेन आहे पुण्यासाठी. असं एकंदरीत आमचं रुटीन आहे. बट बस 2 वाजेची आहे आणि चेकआउट 11 वाजेचा. आत्ता वाजले 10, म्हणजे 1 तास आमच्याकडे आहे अजून हॉटेल रूममध्ये स्टे करण्याचा. तोपर्यंत म्हटलं आम्ही नाश्ता वगैरे करण्यासाठी इकडे आलो आहे. आणि इथं आम्ही हडिंबा देवीचा जो पायथा आहे, ज्याला आपण मराठी भाषेत बोलतो पायथा, तिथं उभं आहे. आणि तिकडंच आमचं खाली असं हॉटेल आहे. इथून खाली गेल्यानंतर आणि म्हणजे ही ह्या साईडची डेड एंड साईड आहे. इकडे वरती असं डोंगर आणि वरती हडिंबा टेम्पल सुरू होते. आणि जसं ऑलरेडी दाखवलं त्या साईडला खाली सगळं मनाली सुरू होतं. तर आता नाश्ता करू. तर कार कुठे गेली? आता कार आली. तर इथं असे नॅरो रस्ते, इथं असं साईडला थांबायला लागतं, गाडी पास व्हायला लागते. परफेक्ट, गाडी पास झाली. आता आपल्यासाठी रस्ता मोकळा. तर आता मस्त आलू पराठ्याची खाली ऑर्डर दिली आहे आणि त्याच्यानंतर एक ऑमलेट दिला आहे, नंतर चहा. असं एकंदरीत आमचं परफेक्ट ब्रेकफास्टचं इथं लोकेशन आम्ही सेट. हां, नाही ऑलमोस्ट थोडं खाऊनच निघू आपण, म्हणजे हे डन झालेलं आहे. आणि इथून आम्ही बॅग घेऊन निघणार मॉल रोडला. मॉल रोडला थोडी मित्रमंडळींसाठी थोडीशी शॉपिंग राहिलेली आहे, की एक मनालीची आठवण म्हणून काहीतरी त्यांच्यासाठी आम्हाला घेऊन जायचं आहे. ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये बघणार काय घेतोय. आणि ते झाल्यानंतर मग आम्ही आमच्या बस स्टॉपला जाऊ आणि तिथून आमचा पुढचा प्रवास सुरू होईल. जो मधला गॅप आहे ना, तो आमचा त्या मॉल रोडला टाइमपास होऊन बरोबर बसच्या टायमिंगला आमचा मॅच होईल. म्हणजे असं मी परफेक्ट सगळी ट्रिप सेट केली होती आणि परफेक्ट सगळं रुटीन एकदम जे बोलतात ना प्लॅनिंग एका ट्रिपचं, मोठ्या ट्रिपचं, ते पण 10 दिवसाचं. तर ते एकदम परफेक्ट सक्सेस झालंय. कुठेही थोडाफार मिसमॅच झाला नाहीये कुठेही. फक्त पॅराग्लायडिंग राहिलं, कारण ते क्लायमेटच्या म्हणजे त्या दिवशी क्लायमेट व्यवस्थित नव्हतं. आणि नंतरचं जे होतं सॅटर्डे संडे आल्यामुळे ट्रॅफिक खूप होती. आणि मग त्या म्हणजे तो जो आमचा कसोलला जातानाचा आमचा प्लॅन होता किंवा रिटर्न येतानाचा, पण कसोललाच खूप टाइम लागला, त्यामुळे पॅराग्लायडिंग नाही. बट अगली बार कही और बॅग्स घेऊन आता हॉटेलच्या बाहेर पडलोय आणि खाली मॉल रोडला जायचं आहे. बट अर्जुची ती इच्छा पूर्ण झाली. भाई 7 दिन से हम हिमाचल घूम रहे हैं, ये लड़की ना ये वाला देख रही है, ठीक है. इसने शिमला में नहीं लिया, उसको लगा मनाली में मिल जाएगा. नहीं मिला. अभी जा रहे थे, रिटर्न बस है 1 घंटे में, उसको मिल गया. नहीं तो इतने मेरे को ताने सुनने पड़ते थे ना 8-10 दिन अगले 10 महीने तक कि शिमला लेके गया बट कुछ लेके नहीं दिया. फाइनली मिल गया भाई. चलो बस चल 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 चल. अशा प्रकारात इथं आम्हाला ॲडजस्टमेंट करायला लागते. समोर दोघं साईडने गाड्या येतात, या साईडने पण चालू आहे, मागे बस पण उभी आहे. आणि अशी आम्ही बॅग घेऊन खाली मॉल रोडला उतरतोय, कारण ऑटोवाला 400 रुपये बोलतोय 1 किलोमीटरसाठी. आणि बॅग ह्या वेळेस चढवायची नव्हती, फक्त पूर्ण उतार आहे मॉल रोडपर्यंत, फक्त घेऊन जायचे. त्याच्यामुळे म्हटलं एवढे कष्ट तर घेऊ शकतो आपण, कारण बजेट हा शब्द वापरला ना आपण ट्रिपला, तेव्हा ह्याच गोष्टींवरती तुम्हाला कंट्रोल करायला लागतो. आणि थोडेसे फिजिकल ॲक्टिव्हिटी जर तुम्ही केली, खूप पैसा वाचतो. आणि त्या टेम्पोला जाऊ दे. खुश आहे लडकी, खुश आहे. डायरेक्ट घालून घेतला. तिला बोललो पुढे आता ठेवून दे बॅगेमध्ये. नाही बोले पहन के चलती हूँ मैं. एक दिन का तो फील लेने दे. आता पोचलो आम्ही जस्ट मॉल रोडच्या समोर. आणि आता आम्हाला चांगली प्लेस बघून बॅग ठेवायला लागतील, कारण म्हणजे एका जागेला बसायला लागेल. बॅग घेऊन आपण पूर्ण मॉल रोड फिरू शकत नाही, कारण आता सकाळचे 11 साडे 11 वाजले. बट मॉल रोडला गर्दी बघ, जी संध्याकाळी गर्दी आहे ना ती, कारण मॉल रोड फुल पॅक झाला आहे. आता चल आपण पटकन निघू, गाडी नाही तोपर्यंत रोड क्रॉस करून घेऊ. आता सगळ्यांसाठी जे गिफ्ट घ्यायचं होतं ते घेतोय आम्ही. हिमाचलची आठवण म्हणून आमचे सगळे मित्रपरिवार जो आहेत त्यांच्यासाठी फ्रीज मॅग्नेट घेऊन चाललो आहे आम्ही ज्या ज्या लोकेशनला व्हिजिट केलं आहे. आता एवढे सगळे आहे, याच्यातून आम्ही चूज करू. नाही एका ठिकाणी तुला सगळे भेटणार नाही, थोडे थोडे एका ठिकाणाहून घे. आपल्याला जितकी क्वांटिटी घ्यायची ना एका ठिकाणाहून तेवढी घे, जी आवडेल ती. बाकी पुढचे बघू शकतो, अजून तर लावता आहेत, बरेचसे आहेत. आणि आपल्या नावाची नंबर प्लेट पण बनवायला लागेल, एक बनवायची आयटी कपल ब्लॉगची. अच्छा, नवीन घरात बनवायची. नवीन घर को भी टाईम आहे, तब तक तोपर्यंत फ्रीज मॅग्नेटने आपण काम चालू आपलं. आणि सगळं मित्रमंडळींना फ्रीज मॅग्नेट म्हणून गिफ्ट आहे आमच्याकडून. थोडं समाधान मानून घ्या, कारण ही बजेट ट्रिप होती आणि बजेट ऑलमोस्ट संपलेलं आहे. हे जे आहे ते बजेटच्या बाहेरवालं गिफ्ट आहे, त्याच्यामुळे शॉपिंग वगैरे नाही केली. बट इतका हे नाही आहे, मी तिला जे पाहिजे होतं ते तिला भेटलं आहे, त्याच्यामुळे तो आनंद तिचा मावत नाही आहे. नाही, बजेटच्या वरती नाही आहे ना, तीच तर खासियत आहे. बजेट ट्रिप प्लॅन करणं सोपं आहे,
बट ते बजेट बसवणं कठीण आहे. एवढ्या सगळ्या याच्यातून खूप गोंधळ झाला होता आणि त्याच्यातून आम्ही हे 12-13 सिलेक्ट केलेले आहे. याच्यात आमचे पण आहे आणि सगळ्यांचे ऑलरेडी 2-3 घेतले होते त्या दिवशी आणि अशा प्रकारात ही सगळ्यांची शॉपिंग इथं डन झाली आहे. एका ठिकाणी असं पण घेऊ शकतो बरं का. बट आपण घेतलं ना एक मनालीमध्ये ह्या टाईपमध्ये फ्लॅगमध्ये, तर आता कन्फ्यूज नको होऊ, नाहीतर सगळा गोंधळ होईल. चांगले घेतलेले आहेत, बरेचसे ऑप्शन्स आहेत, पण आता कन्फ्यूज होण्यात अर्थ नाही आहे. जे सिलेक्ट केलं पाहिजे उसमें नए पीस दे दो बस. हा आहे मनालीचा मॉल रोड, जो आम्ही फक्त ना व्हिडिओजमध्ये घेतला आहे, बट प्रॉपर असं दाखवला नव्हता. आणि त्या साईडला तर सनलाईटमुळे बरंचसं दिसणार नाही आणि इथं आम्ही असं आमचं सामान ठेवलं आहे. आणि ह्याच लोकेशनला तर आपल्याला उन्हामध्ये अजून 1.5 तास टाईमपास करायचं आहे. त्याच्यामुळे थोडंसं आता आपण रील शूट करू शकतो तुझी. अभि कुछ लिया आहे तो. बिचारी ट्रिपच्या पहिल्या दिवसापासून तिला घ्यायचा होता, बट ट्रिपच्या शेवटच्या दिवशी मिळाला, ते पण निघायच्या दिवशी. म्हणजे किती अनलकी असावं ना एखाद्याने. हिला मी बोललो होतो त्या दुकानामध्ये फर्स्ट डेलाच बघ. तुला त्याच दिवशी बोललो होतो की फर्स्ट डेलाच बघ. ब्लॅक लावलायची गोष्ट नाही होती, मी तुला बोललो आतमध्ये जाऊन बघ. प्राईसची गोष्टच नाही, तू गेलीच नाही. तू बोलली की नको बघू आपण पुढे मार्केटमध्ये, कारण ते दुकान होतं आमच्या हॉटेलकडे. 1 वाजलाय आणि आता फायनली मनालीला बाय करायचा टाईम झालाय. आता इथून मॉल रोडवरून इथंच बाजूला ऑटो स्टँड आहे, ऑटो पकडून नवीन बस स्टँडला जायचं. तिथं ॲक्च्युली प्रायव्हेट बस स्टँड बोलतात, जिथं आमची ट्रॅव्हल्स लागलेली असेल. 1 मिनिट साईड देतो ना. साईड 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 या. आता बघायला गेलं तर 1.5 किलोमीटर आहे, बट रस्ता थोडा खराब आहे म्हणून हे बिल चालणार नाही. त्याच्यामुळे ऑटो करू. आणि ऑटोवाला किती बोलतो होता बघा, 200-250च्या खाली तर बोलतच नाही इथे 1-1.5 किलोमीटरला. चल प्राइवेट बस स्टैंड कितना कितना प्राइवेट बस स्टैंड कितना 150. चलो हे आहे यांचं प्रायव्हेट बस स्टॉप. इथं सगळ्या बसेस येतात आणि ही मनालीची व्हॅली, जी लास्ट टाईम बघताना आय डोंट नो आता पुढचं चक्कर कधी होईल इथं. त्याच्यामुळे लास्ट टाईम मनालीची व्हॅली मनालीमध्ये उभं राहून बघून घे. नेक्स्ट ट्रिप नक्कीच दुसऱ्या ठिकाणी असणार आहे. आता आपलं टार्गेट राहील, आपलं वय आता जास्त झालेलं आहे, म्हणजे आपण 30 क्रॉस केलेली आहे. त्याच्यामुळे आपल्याला एका ठिकाणी 2 वेळेस येऊन अर्थ नाही आहे, कारण 1:40 नंतर गुडघे आपले थोडेसे आवाज करायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे आता जितकं बघता येईल तुला तेवढं भरून घे. परत कधी झाली चुकीने तर मग ठीक आहे, नाहीतर अदरवाईज आपण प्रत्येक वेळेस वेगवेगळे लोकेशन कवर करणार आहोत. आणि नेक्स्ट ट्रिप कधी आता कधी बोल दो निकल रहा है बोल दो करेंगे प्लॅन. प्लॅनिंग म्हणजे ऑलरेडी झालेली आहे. फेब्रुवारीमध्ये नेक्स्ट ट्रिप असणार आहे. येस पागल झाला का तू? हेच तर सरप्राईज असतं की एक ट्रिप सक्सेस झाल्यानंतर दुसरी पण कशी लगेच प्लॅन करून ठेवायची. बस राईट टाईम आली. होप राईट टाईम पोहोचायला पाहिजे, कारण बफर टाईम 4 तासाचा आहे. चंदीगडवरून ट्रेन आमची 3 वाजेला आहे, बस पोचते 11 वाजेला. लेट्स सी कसं होता प्रवास. आणि एकंदरीत बस अशा टाईपमध्ये आहे, सेमी सीटर आहे, त्याच्यामुळे टेन्शन नाही आहे. मागे पण तेच बोला ना, सेमी सीटर आहे, मागे पण होतं, म्हणजे रिलॅक्स होईल. 9 तासाचा प्रवास आहे, ऐसे कट जाएगा सोते सोते.